नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिक मधला प्रॅक्टिकल मधला आज आपण पहिला प्रॉब्लेम बघतोय। प्रॉब्लेम वाचायला सुरुवात करते। कॅल्क्युलेशन ऑफ स्टेशनरी कंझ्युम ड्युरिंग द इयर। वर्षभरामध्ये जी काही स्टेशनरी तुम्ही कंझ्युम केलेली आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे, काढायची आहे। बॅलन्स शीट दिलेला आहे आपल्याला ॲज ऑन 1 एप्रिल 2018। बॅलन्स शीटच्या असेट साईडला स्टॉक ऑफ स्टेशनरी आहे। अमाउंट किती दिलेली आहे? 400 दिलेली आहे। खाली रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2019। डेबिट साइड आणि क्रेडिट साइड। रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटच्या पेमेंट साइडला काय दिलेलं आहे? बाय स्टेशनरी परचेस 6300। आता रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटला ऍक्च्युअल जे काही रिसिप्ट्स असतात आणि पेमेंट्स असतात वर्षभरामध्ये तुम्ही केलेले ते सगळे असतात। मग पेमेंट साइडला जी स्टेशनरी दिलेली आहे ती तुम्ही या वर्षी खरेदी केलेली आहे। खाली ऍडजस्टमेंट दिलेले आहे। ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट ऍडजस्टमेंट ₹1000 आउटस्टँडिंग फर्स्ट स्टेशनरी बिल सांगितलेले आहे त्यांनी, म्हणजे स्टेशनरीचं जे बिल आहे 1000 ते आउटस्टँडिंग आहे, अजून द्यायचं आहे। सेकंड ऍडजस्टमेंट स्टॉक ऑफ स्टेशनरी ॲज ऑन 31 मार्च 2019 व्हॅल्यूड ॲट ₹1800। 31 मार्च 2019 ला म्हणजे ॲट द एंड ऑफ द इयर स्टॉक ऑफ स्टेशनरी किती शिल्लक राहिलेला आहे? 1800 आहे शिल्लक। त्याच्यानंतर खाली काय सांगितलेलं आहे? विथ द अबव इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट द अमाउंट ऑफ स्टेशनरी कंझ्युम ड्युरिंग द इयर अँड शो इट्स प्रेझेंटेशन इन फायनल अकाउंट्स ऑफ ए कन्सर्न। त्यांनी काय सांगितलेलं आहे की आपल्याला स्टॉक ऑफ स्टेशनरी किंवा स्टेशनरी जी वर्षभरामध्ये आपण कंझ्युम केली, वापरली किंवा तिचा उपभोग घेतला हे काढायचं आहे। आणि हे जे प्रेझेंटेशन आहे ते कुठे दाखवायचे? फायनल अकाउंट्स ऑफ ए कन्सर्न। मग नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न जे असतात, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या फायनल अकाउंट मध्ये काय येतो? इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट येतो। मग इन्कम अँड एक्सपेंडिचरला आणि बॅलन्स शीटला तुम्ही स्टेशनरीचं प्रेझेंटेशन आपल्याला दाखवायचं आहे। त्याच्या अगोदर स्टेशनरी म्हणजे काय बघूयात। तर स्टेशनरी म्हणजे काय की जे काही साहित्य आहे, म्हणजे पेन आहे, पेन्सिल्स आहेत, इरेझर, फाइल्स, स्टॅपलर, पिना वगैरे जे काही तुम्ही वर्षभरामध्ये स्टेशनरीचं साहित्य वापरतात ते। आता स्टेशनरी काय आहे? स्टेशनरी इज अँड एक्सपेंडिचर। स्टेशनरी काय आपला एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे। इट इज ए कन्झ्युमेबल आयटम, म्हणजे हे कन्झ्युमेबल आहे, वापरणारा आहे, आपण सतत त्याचा वापर करत असतो, उपभोग घेत। इट इज ए कन्झ्युमेबल आयटम। स्टेशनरी कंझ्युम्ड, जी काही तुम्ही स्टेशनरी कंझ्युम करता, वापर करता, ती काय करायची असते? डेबिटेड टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट। ती इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला डेबिट करायची असते। आणि काय सांगितलेलं आहे? क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी शोन ऑन असेट साइड ऑफ बॅलन्स शीट। आणि स्टेशनरीचा जो क्लोजिंग स्टॉक असतो, म्हणजे ऍट दी एंड ऑफ इयर तुमच्याकडे जी काही स्टेशनरी शिल्लक राहिलेली आहे ती कुठे दाखवायची असते? बॅलन्स शीटच्या असेट साइडला दाखवायची असते। आणि स्टेशनरीच्या बाबत जशी आपण ऍडजस्टमेंट असते, स्टेशनरीची जशी ऍडजस्टमेंट असती तशीच ऍडजस्टमेंट कोणाची असते? तर सेम ट्रीटमेंट टू बी गिवन फॉर स्पोर्ट्स मटेरियल कंझ्युम, मेडिसिन्स, ड्रग्स एक्सेट्रा। म्हणजे स्पोर्ट्स मटेरियलच्या बाबत, मेडिसिनच्या बाबत, ड्रगच्या बाबत अशीच स्टेशनरी सारखी ऍडजस्टमेंट असते। तर स्टेशनरीची जी कंझ्युम केलेली आहे, तुम्ही वापरलेली आहे ऍक्च्युअल त्या वर्षामध्ये, करंट इयर मध्ये, ती कशी काढायची असते? तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइडला म्हणजे एक्सपेंडिचर साइडला बघा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची डेबिट साइड कुठली असते? एक्सपेंडिचर असते। आणि क्रेडिट साइड कुठली असते? इन्कम असते। का? तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कुठला अकाउंट असतो? नॉमिनल अकाउंट असतो। मग नॉमिनल अकाउंटचे जे रूल्स आहेत इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला लागू होतात, म्हणून डेबिट साइड एक्सपेंडिचर असते आणि क्रेडिट साइड इन्कम असते। तर स्टेशनरी कंझ्युम झालेली आहे किंवा स्टेशनरी कंझ्युम हे कुठे घ्यायचं असतं? तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइडला। जी स्टेशनरी तुम्ही कंझ्युम केलेली आहे ती कशी काढायची असते? तर टू स्टेशनरी कंझ्युम ड्युरिंग द इयर। मग ओपनिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी पहिल्यांदा घ्यायचा असतो। हा जो ओपनिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी आहे तो कुठे आलेला असतो? बॅलन्स शीटच्या असेट साइडला आलेला असतो। आता हे ऍड परचेस ड्युरिंग द इयर, तुम्ही वर्षभरामध्ये या करंट इयर मध्ये जी काही परचेस केलेलं आहे ते करायचं असतं काय? ऍड। मग हे परचेस केलेलं कुठे येतं? तर रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटच्या पेमेंट साइडला येतं। परत काय करायचं असतं? ऍड आउटस्टँडिंग बिल ऑफ स्टेशनरी, म्हणजे जर तुमचं आउटस्टँडिंग बिल, स्टेशनरीची अजून बिलाची अमाऊंट द्यायची असेल तर ती घ्यायची असते। हे आउटस्टँडिंग बिलाचं शक्यतो ऍडजस्टमेंट मध्ये येत आहे। आणि लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी, आणि वर्षाच्या शेवटी तुमच्याकडे जो काही स्टेशनरीचा स्टॉक शिल्लक राहिलेला आहे तो करायचा असतो काय? लेस। मग हे जर तुम्ही ऍडलेस करून जी येणारी आउटरला अमाऊंट असते ती स्टेशनरी कंझ्युम ड्युरिंग द इयर असते।
आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी घ्यायचा असतो आणि लायबिलिटी साईडला जे काही स्टेशनरीचं बिल आउटस्टँडिंग आहे त्याची अमाऊंट घ्यायची असते. बघा मग आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. इथं मी आखून घेतलेला आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. 31 मार्च 2019 चा तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे. म्हणजे तुमचं जे वर्ष आहे ते कसं असणार आहे, 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019 असं असणार आहे. तर मी लिहिते बघा, 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019 असं तुमचं हे जे अकाउंटिंग इयर आहे ते असणार आहे. तर प्रॉब्लेम मध्ये बघूयात, बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2018. बॅलन्स शीटच्या असेट साईडला काय दिलेलं आहे, स्टॉक ऑफ स्टेशनरी दिलेलं आहे 400. मग मी तुम्हाला काय सांगितलं, स्टेशनरी कन्झ्युम केलेलं कुठे येतं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला. मग इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं टू स्टेशनरी कन्झ्युम ड्युरिंग द इयर. हा जो स्टेशनरीचा ओपनिंग स्टॉक आहे तो घ्यायचा 400. त्याच्यानंतर खाली रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. पेमेंट साईडला बाय स्टेशनरी परचेस लिहिलेलं आहे 6300. म्हणजे या वर्षामध्ये तुम्ही जी काही स्टेशनरी परचेस केलेली आहे ती करायची असते काय, ऍड. स्टेशनरी मध्ये म्हणूयात ऍड परचेस. आता ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलेलं आहे, ₹1000 आउटस्टँडिंग फॉर स्टेशनरी बिल. ₹1000 जे आहे ते आउटस्टँडिंग आहे स्टेशनरी बिलचे. हे आउटस्टँडिंग बिल जे आहे ते ह्याच्यामध्ये आपलं जे स्टेशनरी कन्झ्युमची जी अमाऊंट आहे त्याच्यामध्ये करायचं असतं काय, ऍड. आणि आउटस्टँडिंग बिल आहे तुमचं एक्सपेन्सेस आहे, अजून तुम्हाला पेड करायचं आहे, म्हणजे ती काय झाली, लायबिलिटी. मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहूयात आउटस्टँडिंग बिल ऑफ स्टेशनरी 1000. आता सेकंड ऍडजस्टमेंट काय सांगितलेली आहे, स्टॉक ऑफ स्टेशनरी ॲज ऑन 31 मार्च 2019 व्हॅल्यूड ॲट ₹1800. स्टॉक ऑफ स्टेशनरी आहे 31 मार्चला जो काही शिल्लक राहिलेला आहे स्टेशनरीचा स्टॉक त्याची अमाऊंट दिलेली आहे. मग हा क्लोजिंग स्टॉक आहे तो इथं ह्या जो स्टेशनरी कन्झ्युम आहे त्याच्यामध्ये करायचं असतं काय, लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी 1800. आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरीचा दुसरा इफेक्ट कुठे येतो, असेट साईडला वर्षाच्या शेवटी तुमच्याकडे स्टेशनरी शिल्लक राहिलेली आहे. मग बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहूयात क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी 1800. ठीक आहे. आता इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर साईडला बघूयात. पहिला ओपनिंग स्टॉक किती आहे तुमचा 400. ऍड परचेस करताय किती 6300. आउटस्टँडिंग बिल आहे किती 1000. ह्या सगळ्यांची टोटल आउट झाली किती 7700. त्यातनं हा क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी लेस करतोय किती आपण 1800. तर आउटरला अमाऊंट आली किती 5900. ठीक आहे. बघा ही स्टेशनरीची जी ऍडजस्टमेंट आहे किंवा प्रॅक्टिकल मधला हा जो पहिला प्रॉब्लेम आहे तो आपला झालेला आहे. असाच सेम प्रॉब्लेम सॉल्व मध्ये पहिला आहे. मग तो प्रॉब्लेम तुम्ही सोडवा, बघत येतोय का तुम्हाला. ही एकच ह्या प्रॉब्लेम मध्ये स्टेशनरीची ऍडजस्टमेंट होती ती आपली झालेली आहे. ठीक आहे. मग इथं मी थांबते. याच्यानंतर याच्यानंतर आपण राहिलेले सुद्धा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे व्हिडिओ पटपट आता तयार करायला घेतोय. तुम्ही हे जे व्हिडिओ आहेत आपल्या अकाउंटचे तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या ज्या व्हिडिओचे लिंक्स आहेत ते तुम्हाला आपोआप येतील. ठीक आहे. इथं मी थांबते. थँक्यू.